नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम् इयमत्र दुर्गा आदौ प्रमुखवार्ताः ന്യൂസ് ഹെഡ്ലൈൻസ് brought to you by RG നല്ലെണ്ണ. ആർജിക്കാം നല്ലൊരു പ്രാർത്ഥനാശീലം. രമേശ് RG നല്ലെണ്ണ. भारतजनैः प्रतीक्षायां कृता निर्वाचनस्य फलप्रसिद्धीकरणं खण्डानाम् आभ्यन्तरे बहिरागच्छति. संबन्धितानगणना केन्द्रेषु विपुलरीत्या सज्जीकरणानि अभवन्. मद्यनयविवादे भूत्वा कारागारं गते अवसरे अपि मुख्यमन्त्रिः इति स्थानत्यागं विना अरविन्द केजरीवाल स्वीय आम आदमी-दलस्य नियन्त्रणाय तथा भरणनिर्वहणाय अपि द्वितीयस्थानं नेतॄणां दायित्वं कृत्वा अरविन्द केजरीवाल. केरळराज्यस्य विद्यालयेषु अद्य नव अध्ययनवर्षारम्भः प्रवृत्तः. अध्ययनवर्षारम्भस्य राज्यस्तर उद्घाटनं एर्णाकुलस्थ एळमक्करस्थाने विद्यमान सर्वकार विद्यालये मुख्यमन्त्री पिणराई विजयः अकरोत्. वार्ताः विस्तरेण. भारतजनैः प्रतीक्षायां कृता निर्वाचनस्य फलप्रसिद्धीकरणं खण्डानाम् आभ्यन्तरे बहिरागच्छति. संबन्धितानगणना केन्द्रेषु विपुलरीत्या सज्जीकरणानि अभवन्. लोकसभा निर्वाचनस्य फलप्रख्यापनात् परं बीजेपी आस्थाने श्वः विपुलरीत्या रोड शो भविष्यति. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी प्रवर्तकान् अभिसम्बोधयति. अमितशाह बीजेपी नड्डा च कार्यक्रमस्य नेतृत्वं वहति. मद्यनयविवादे भूत्वा कारागारं गते अवसरे अपि मुख्यमन्त्री इति स्थानत्यागं विना अरविन्द केजरीवाल स्वीय आम आदमी-दलस्य नियन्त्रणाय तथा भरणनिर्वहणाय अपि द्वितीयस्थानं नेतॄणां दायित्वं कृत्वा अरविन्द केजरीवाल सर्वकारस्य भरणनिर्वहणदायित्वं मन्त्रिः अतिशी मर्ले तथा आम आदमी-दलस्य नियन्त्रण मुख्यकार्यदर्शिनी सन्दीप पदकराय अपि दत्तम् अस्ति. मध्यनयव्यतिक्रमयोगे उच्चन्यायालय अनुमतिं तात्कालीन प्रतिभाद्य कालावधिः समाप्तः इत्याकार कारागारशास्त्रान् वेलायां च देहली मुख्यमन्त्री पदवी परित्यागाय अरविन्द केजरीवाल सिद्धो नास्ति. सर्वकारीयदलयोः प्रवर्तनानाम् एकोपनाय नेतृवृन्दं नियुक्तयति इति आम् आद्मी सूचयत्. सर्वकारीय शासन निर्वहणस्य एकोपन दायित्वमन्त्री अतिशी मर्लानी अवहत्. दलनियन्त्रणस्य दायित्वघटना जनरल सेक्रेटरी सन्दीप पादकाय अदादत्. केजरीवालस्य अभावे निर्वचनप्रचरणे सजीवजातां सुनीता केजरीवाल तात्कालं राष्ट्रीयात् निवृत्तिनिर्देशम् अदादत्. वरिष्ठनेतृणे सञ्जय सिंहाय दायित्वं नास्ति. प्रातिभाव्य कालावधि गतदिने समाप्ता. केजरीवाल कारागार आगच्छत्. व्यतिक्रमयोगे निबन्धाः केजरीवाल मुख्यमन्त्रिस्थाने अनुवर्तघटना राष्ट्रीयगौरवं नास्ति. स्थानत्यागं कुर्यादिति आविश्य उन्नीय बीजेपी प्रतिषेधम् अकरोत्. वार्तातलं जनम्. वृष्टिकाल प्रलयेन दुरितं भूत्वा अस्सां राज्यस्थ विविधस्थानेभ्यः प्रलयजले एतावत्पर्यन्तं 14 जनानां जीवहानिः संजाता. तद्वद 13 जनपदेषु आहत्य 64,500 ग्रामेषु प्रलयभीतिः संजाता. जम्मूकाश्मीरस्य पुलवामा स्थाने आतङ्कवादी सुरक्षा बलभटयोर्मितः संग्रामः प्रवृत्तः. आरक्षकाः सुरक्षासेना च मिलित्वा भवति प्रत्याक्रमणम्. प्रदेशेषु भीकराः वासं कुर्वन्ति इति रहस्यसन्देशस्य पश्चात् संशोधना प्रवृत्ता. प्रदेशेषु अधिकानां सैनिकानां विन्यासं च अकरोत्. एक्सिट् पोल् फलप्रवचनेषु NDA दलाय विजयम् उक्त्वा अवसरे तेभ्यः स्वागतं कृता बीजेपी केरळ प्रान्तस्य अध्यक्षः के सुरेन्द्रः. केरळे बहुकालेभ्यः वामदक्षिणदलयोः संयोजनं कृत्वा परीक्षणं कृतवन्तः केरळीयाः अस्मिन् वर्षे नरेन्द्रमोदीवर्याय संबन्धितानं विनियुक्तं कृतवन्तः इति सः अवोचत्. वामदक्षिणविभागेभ्यः बीजेपी दलाय बहु अधिकसंबन्धितानं प्राप्तम् अस्ति इति के सुरेन्द्रः असूचयत्. गतदिने प्रकाशित विवादानां संस्थानां 10 पर्यन्तानि एक्सिट् पोल् फलानि नरेन्द्रमोदिनः नेतृत्वे भाजपसर्वकारः अधिकारं प्राप्स्यति इति प्रवचितानि सन्ति. देशीयतले बीजेपी लाभं प्राप्स्यते इति प्रस्तावितप्रवचनानि केरळे च गम्भीरप्रकटनं प्रदीक्ष्यन्ते.
केरले एनडीए त्रीणि पर्यन्तानि स्थानानि प्राप्यते भूरिपक्षं प्रभाजन्ते। एक्सिट पोल फलानि श्वः भविष्यमान निर्वाचनफलस्य दशसूचिका भविष्यति इति बीजेपी संस्थान अध्यक्षः के सुरेन्द्रः प्रस्तौत्। वामदक्षिणपक्षेभ्याम् अनेकाः नरेन्द्रमोदी पक्षायां मतदानम् अकरोदिति सः अभिप्रयति। वार्तादलं जनम्। केरळराज्यस्य विद्यालयेषु अद्य नवाध्यायनवर्ष आरम्भः प्रवृत्तः। अध्ययनवर्षारम्भस्य राज्यस्तर उद्घाटनम् एर्णाकुलस्थ एळमकरस्थाने विद्यमान सर्वकारविद्यालये मुख्यमन्त्री पिणरायि विजयः अकरोत्। अन्येषु जनपदेषु अपि प्रवेशनोत्सवः महदा समाचरतः। प्रातःकाले 7:00 छात्राः अक्षरलोके आगतवन्तः। प्रथमकक्षायाम् आगतानां नवमित्राणां स्वागतम् अलङ्कृताः कक्षाभिमधुरपलहाराणि दत्त्वा छात्राः आनीतवन्तः। केचन नूतनमित्राः सह हसति स्म, केचन छात्राः रोदन्ते स्म। സന്തോഷായോ? എന്താണ് ഒന്നാം ക്ലാസ്സിലായതിൻ്റെയാണോ? എങ്ങനെയുണ്ട് ഇവിടെ വന്നിട്ട്? ആണോ? എന്തൊക്കെ ഇഷ്ടമായത്? ഇവിടെ എന്തൊക്കെ ഇഷ്ടമായത്? പിന്നെ കേക്ക്, ടൊപ്പി. കൂട്ടുകാരുണ്ടോ? എത്ര പേരുണ്ട്? അവരോടൊക്കെ സംസാരിച്ചോ? എന്താ പറഞ്ഞേ? ആണോ? സ്കൂളിൽ വന്നിട്ട് എന്താ ഇഷ്ടമായത്? विद्यालय प्रवेशनोत्सवे राज्यस्तर उद्घाटनम् इळमकर गवर्नमेंट हायर सेकेंडरी विद्यालये मुख्यमंत्री पिणरायि विजयः निर्वहत्। विद्याभ्यासरङ्गे महति लाभं कृतमिति मुख्यमन्त्रिणः प्रस्तौत्। विद्याभ्यासमन्त्री वि शिवंकुट्टि अध्यक्षः पदवीम् अलङ्करोत्। मन्त्री पि राजीवः मुख्य अतिथि आसीत्। प्रथमकक्षस्य छात्राः मन्त्री वि शिवंकुट्टि मधुरं दत्त्वा स्वीकरोत्। प्रवेशनोत्सवगानं दृश्याविष्कारं च रङ्गे प्रचलितवन्तः। प्रवेशनोत्सवः प्रचलति इळमकर गवर्नमेंट हायर सेकेंडरी विद्यालये प्रथमकक्षे 55 छात्राः अभवत्। इतरराज्यस्थ छात्राः अपि आगतवन्तः। ഞങ്ങൾക്ക് എല്ലാ തവണയും തന്നെ ഒരു 50ക്കും 60ക്കും ഇടയിൽ കുട്ടികൾ വരാറുണ്ട്. നമുക്ക് തീരെ മോശമില്ലാണ്ട് വന്നിട്ടുണ്ട്. അതേ റേഞ്ചിൽ തന്നെയാണ് ഇപ്പോഴും. കുട്ടികൾ ഏകദേശം ഒരു 5-6 പേരോളം ഉണ്ട്. ബീഹാർ, മധ്യപ്രദേശ്, തമിഴ്നാട്. राज्यतल प्रवेशनोत्सवः संघटितम्। मन्त्रिणः राज्यप्रतिनिधयः कला विद्याभ्यास प्रमुखः इत्येतयः अपि प्रवेशनोत्सवेषु भागे गृहीतवन्तः। वार्तादलं जनम्। തിരുവനന്തപുരം നിർവാചനക്ഷേത്രെ അന്തിമവിജയം ഭാരതീയ ജനതാദളായ ഭവിഷ്യതി इति अभ्यर्थी राजीव चन्द्रशेखर मण्डलस्यास्य समुद्रतटे निवसन् जनानां मतदानमपि भाजपादलाय प्राप्स्यति इति च राजीव चन्द्रशेखरः पत्रकाराणां मेलने अभवत्। എനിക്കുണ്ട് അത് കേരളം അങ്ങനെ ഇന്ത്യയിലൊരു നാടല്ലേ. അപ്പോൾ അങ്ങനെ ഇന്ത്യ ഇങ്ങനെ മുമ്പോട്ട് പോകുമ്പോൾ കേരളയിൽ ഒരു പുരോഗതി വികസനം വേണം, ഇവിടെ ഒരു രാഷ്ട്രീയത്തിൽ മാറ്റം വേണം. അത് ഞാൻ എല്ലാവരും കേട്ടതാണ്. അതുകൊണ്ട് ഒരു ആത്മവിശ്വാസമുണ്ട്. നാളത്തെ റിസൾട്ട് നമുക്ക് കാണാം, എന്നിട്ട് അത് നമുക്ക് മനസ്സിലാക്കാം. केरळराज्यस्य मुख्यमन्त्री पिणरायि विजयस्य पुत्री वीणा विजयस्य उत्कोचसम्बन्धि विषये जागृति विभागस्य न्यायालये प्रदत्तम् आदेशं विरुध्य संसदीय सदस्यस्य मात्यु कुळनाडन् पुनः परिशोधना याचिका न्यायालये परिवर्तितं। समान इतरः अभियोगेन समं स्वीकर्तुमेव न्यायालयः परिवर्तितः। मुख्यमन्त्री प्रभृतीन् विरुध्य अन्वेषणं करणीयमिति सूच्य प्रदत्त याचिका एव निराकृतः। श्वः भविष्यमाण मतगणनायाः पूर्वम् आवश्यमानाः सज्जीकरणानि प्रवर्तनानि एर्णाकुलं मण्डलस्य मतगणना कुसाट् विश्वविद्यालये तथा चालकोडि मण्डलस्य आलुवास्थाने विद्यमान UC कलालये च भविष्यति। प्रातःकाल 6:00 स्टोर रूम उद्घाट्य वोटिंग यन्त्राणि बहिरानयति। प्रातःकाले 6 पोस्टल बैलेट् अस्ति प्रथमगणनाम् अकरोत्। 6:30 इलेक्ट्रॉनिक वोटिंग यन्त्राणि सम्मतिदानं गणना अकरोत्। प्रथमाफलं सूचनाय 8:30 अनन्तरं बहिरागच्छति। EDM यन्त्राणि गणना प्रत्येक उत्पीठिका 4 अधिकारिणं भविष्यन्ति। पोस्टल बैलेट् गणना कृता उत्पीठिकायां 5 अधिकारिणाः तत्र वर्तते। एर्णाकुलं लोकसभा मण्डले 7 नियमसभा मण्डलेन वर्तते इति सम्मतिदानं गणना। कलमश्शेरि कोचिन् यूनिवर्सिटी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी स्थानेन गणना भविष्यति। वार्तादलं जनम्।
भारतस्य परम्पराम् अवश्यं प्रसारयितुं प्रधानमन्त्रेः नरेन्द्रमोदीवर्यस्य प्रयासः इति केन्द्रमन्त्री वी मुरलीधरः अस्माकं परम्परायाः उपरि स्वाभिमानः अपेक्षितः साहित्यकारः माडम्ब कुञ्जुकुट्टन् महाशय प्रभृताः तादृशीषु अन्तर्भवति इति च सः उक्तवान्. പോളണ്ടിനെ പറ്റിയിട്ടൊരു അക്ഷരം പറയരുത്. അതുപോലെയാണ് ഭാരതീയ സംസ്കാരത്തെ പറ്റിയും സനാതന സംസ്കാരത്തെ പറ്റിയും ഒരക്ഷരം പറയരുത് എന്നുള്ള ഒരു എഴുതപ്പെടാത്ത ഒരു ആഖ്യാനം അല്ലെങ്കിൽ എഴുതപ്പെടാത്ത ഒരു നിയമം, ആ നിയമം കേരളത്തിൽ നിൽക്കുന്നു എന്നുള്ളത്. അങ്ങനെയുള്ള ഒരു സാഹചര്യത്തിൽ, അങ്ങനെയുള്ള ഒരു സാഹചര്യം നിലനിൽക്കുന്ന ഈ കേരളത്തിലാണ് വേദം പഠിച്ച്, കാരണം വേദം പഠിച്ചവർക്ക് ഭാരതീയതയെ അവഹേളിക്കാൻ സാധിക്കില്ല. അതുകൊണ്ടാണ് മാടമ്പും അഴീക്കോടും ഉൾപ്പെടെയുള്ള ആളുകൾ നമ്മുടെ പാരമ്പര്യത്തെക്കുറിച്ച് അഭിമാനം കൊണ്ടത്. അത് സ്വാതന്ത്ര്യാനന്തര ഭാരതത്തിലെങ്കിലും ഭാരതീയമായിട്ടുള്ള ഈ പാരമ്പര്യത്തെ ഉൾക്കൊള്ളാനും അതിനെ ലോകത്തിൻ്റെ മുന്നിൽ അവതരിപ്പിക്കാനും സ്വാതന്ത്ര്യം നേടിയതിന് ശേഷം നമ്മുടെ ഭരണാധികാരികളായിട്ടുള്ള ആളുകൾക്ക് കഴിയാതെ പോയി. അവരതിന് ശ്രമിച്ചില്ല. അതിനെയാണ് ബഹുമാന്യനായിട്ടുള്ള പ്രധാനമന്ത്രി ശ്രീ നരേന്ദ്രമോദിജി ഇന്ന് ലോകത്തിൻ്റെ മുന്നിൽ അവതരിപ്പിക്കുന്നത്. അതുകൊണ്ടാണ് അദ്ദേഹം യോഗയും ആയുർവേദവും ഒക്കെ, കേരളത്തെക്കുറിച്ച് പറയുമ്പോൾ അദ്ദേഹം കഴിഞ്ഞ ദിവസവും നടത്തിയ ഒരു ഇന്റർവ്യൂവിൽ അദ്ദേഹം ഏറ്റവും കൂടുതൽ സൂചിപ്പിച്ചത് കേരളത്തിൻ്റെ ആയുർവേദത്തെക്കുറിച്ചാണ്. वार्ता संस्कृतम् अत्र सम्बद्धते. अग्रिमवार्ता संस्कृतमशः सायं पादोन पञ्चवादने अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनन्TV.com सदृशितां शुभं भूयात्.